नेतृत्व असलेले परिचारक साहेब, महाराष्ट्रातील युवकांचे आशास्थान आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, नामदार बाळासाहेबजी थोरात, आमदार पिचड साहेब, उपस्थित सर्वच मान्यवर आणि बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थाने आतापर्यंत सर्वच वक्त्यांनी आठवले साहेबांना एक शब्द दिलेलाच आहे की या मतदारसंघ हा शिर्डी लोकसभा मतदारसंघ, हा संगमनेर विधानसभा मतदारसंघ आणि निश्चितच पुरोगामी विचाराचा मतदारसंघ असून काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, रिपब्लिकन पार्टी असेल, आघाडीचे कोणत्याही उमेदवाराला या ठिकाणी निवडून देण्याची आजपर्यंतची आपली परंपरा आहे आणि म्हणून निश्चितच रामदासजी आठवले साहेबांचा विजय हा निश्चित आहे. मात्र आठवले साहेबांना मतदान करायचं का हा देखील आपल्या सर्वांच्या मोठा प्रश्न पडलेला आहे. आज या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीच्या उमेदवारीच्या घोळामुळे रामदासजी आठवले साहेबांची उमेदवारी जाहीर व्हायला थोडा वेळ लागला आणि तो समोरच्या उमेदवाराला जरा जास्त वेळ मिळाला आणि जास्त वेळ मिळाला त्यांनी त्याचा गैरफायदा घेतला आणि गैरफायदा घेणे त्यांनी गावोगाव या ठिकाणी प्रचार केला. प्रचार करून आठवले साहेब त्यांच्या विरुद्ध प्रचार केला, त्यांच्याविषयी अपप्रचार केला, त्यांच्याविषयी अपप्रचार केला. आठवले साहेबांना आम्ही सांगितलं, साहेब ते अपप्रचार करतात. साहेब म्हणतात ते अपप्रचार करता, आपण प्रचार करा आणि चांगल्या गोष्टी ज्या या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. या उत्तर नगर जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे, या ठिकाणी पुरोगामी विचाराचा हा नगर जिल्हा आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना रामदासजी आठवले साहेबांच्या मागे खंबीरपणाने उभं राहण्याची गरज आहे. रामदास आठवले साहेबांना मत म्हणजे या ठिकाणी या देशातील धर्मनिरपेक्ष आघाडीला मत आहे. रामदास आठवले साहेबांना मत म्हणजे काँग्रेस पक्षाला मत आहे. रामदास आठवले साहेबांना मत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मत आहे आणि म्हणून सगळ्यांनी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना जीव तोडून काम करावं लागणार आहे. या निवडणुकीमध्ये आपल्याला रामदास आठवले साहेबांना प्रचंड मताने तर निवडून द्यायचंच आहे, परंतु ज्या पद्धतीने आपण मागच्या निवडणुकीमध्ये नामदार बाळासाहेब थोरात असतील, खासदार बाळासाहेब विखे पाटील साहेब असतील, यांना ज्या पद्धतीने आपण आपल्या संगमनेर विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य दिलं, त्याच पद्धतीचं मताधिक्य आपल्याला रामदास आठवले साहेबांना या संगमनेर विधानसभा मतदारसंघात द्यावं लागणार आहे. आणि मला निश्चितच खात्री आहे संगमनेरचा हा मतदार निश्चितच नामदार बाळासाहेब थोरातांच्या मागे खंबीरपणे उभा असल्यामुळे आणि नामदार बाळासाहेब थोरात रामदास आठवले साहेबांच्या मागे खंबीरपणे उभे असल्यामुळे या ठिकाणी हा विजय निश्चितच आहे. मताधिक्य देखील मिळणार आहे. रामदास आठवले साहेबांना मत द्यायचं म्हणजे काय द्यायचं? आपल्या शेतकऱ्यांना आज अनेक प्रश्न भेडसावतात. शेतकरी म्हणतात की काँग्रेसचं सरकार आहे, विजेचा प्रश्न आहे, अमुक प्रश्न आहे, धमुक प्रश्न आहे, परंतु या ठिकाणी काँग्रेस पक्षाने कर्जमाफी केली. या ठिकाणी काँग्रेस पक्षाने आपल्याला माहितीच्या अधिकाराचा कायदा केला. काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय रोजगार हमी योजना केली. काँग्रेस पक्षाने अनेक निर्णय घेतलेले आहेत का जे निर्णय या ठिकाणी शेतकऱ्याच्या हिताचे आहेत. शेतकऱ्याचा विजेचा प्रश्न मिटवण्यासाठी अणुकरार आपण केला. काँग्रेस पक्षाने अणुकरार केला. अणुकराराच्या माध्यमातून येणाऱ्या 5 वर्षामध्ये या विजेचा प्रश्न, या देशातला विजेचा प्रश्न 100% सुटणार आहे आणि हा प्रश्न जेव्हा सुटत असता अणुकराराची जेव्हा आणीबाणीची काळ लोकसभेमध्ये आली असताना त्यावेळी सभागृहामध्ये काँग्रेस पक्ष आणि मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारला साथ देण्याचं काम रामदास आठवले साहेबांनी केल्यामुळं त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेत असताना 100% काँग्रेस पक्षाच्या मागे राहिल्यामुळं आज आपल्यावर जबाबदारी आलेली आहे. आपण देखील त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. आजपर्यंतच्या निवडणुका आपण पाहिल्या, या ठिकाणी धर्मनिरपेक्ष पक्षांनी कायमच जातीमध्ये धर्मामध्ये भेद निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. 1990च्या शतकामध्ये त्यांनी हिंदू आणि मुसलमानांमध्ये भेद निर्माण केला. आता जातीमध्ये भेद निर्माण करायचं काम चाललेलं आहे. ही सगळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही चाल आहे आणि ही चाल आपल्याला हाणून पाडायची. जातीमध्ये जो भेद निर्माण केला जातो, आपल्या गावागावामध्ये भेद निर्माण केला जातो. आपण आजपर्यंत आपल्या गावामध्ये कधी जातीमध्ये भेद केला नाही. आपल्या कधी कोणत्याही परिसरामध्ये आपण कोणत्या पद्धतीने असा भेद केला नाही आणि मात्र या ठिकाणी भेद निर्माण करण्याचं काम या निवडणुकीच्या या चर्चेच्या माध्यमातून आपल्याला कळायला लागलं का आपल्या गावात कोणकोणत्या जातीचं आहे. म्हणजे ही एक वेगळ्या प्रकारची चाल आहे. ही चाल ओळखून आपण या ठिकाणी सगळ्यांनी जागृत झालं पाहिजे. रामदास आठवले साहेबांना प्रचंड मतांनी निवडून दिलं पाहिजे. रामदास आठवले साहेबांना मत म्हणजे सोनिया गांधींना मत आहे. या ठिकाणी आपण सध्या पाहतो की भारतीय जनता पार्टीची आता जाहिरात चालली, मजबूत नेता निर्णायक सरकार. मजबूत नेता म्हणजे अडवाणी. या ठिकाणी मजबूत नेता अडवाणींनी निर्णय घेतला कंधारला अतिरेकी नेऊन देण्याचा. हा निर्णायक निर्णय आणि असा मजबूत नेता, त्याच्यामुळे या नेत्यांवर आपण विश्वास कसा ठेवायचा? अतिरेक्यांचा मुद्दा केला, दहशतवादाचा मुद्दा केला आणि याच दहशतवाद्यांना त्यांनी तिकडं मसूद अहमदला त्यांनी तिकडे कंधारला नेऊन सोडलं सरकारी विमानाने. जसवंत सिंग परराष्ट्र मंत्री असताना त्यांनी नेऊन सोडलं आणि त्याच मसूद अझहरने या ठिकाणी या देशामध्ये दहशतवादी हल्ल्यांचे कट रचले. या सगळ्या पार्श्वभूमी मागे अडवाणींनी जो चुकीचा निर्णय घेतला, भारतीय जनता पार्टीने जो चुकीचा निर्णय घेतला अतिरेक्यांना सोडण्याचा, त्या निर्णयामुळे आजपर्यंत आपला देश उपभोगत आहे. निर्णय खऱ्या अर्थाने घेतले काँग्रेस पक्षाने. अणुचाचणी सर्वात पहिली केली इंदिरा गांधींनी. देशामध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण केलं इंदिरा गांधींनी. गरिबी हटावचा नारा केला इंदिरा गांधींनी. कॉम्प्युटर आणलं राजीव गांधींनी.
माहितीचा अधिकार आणला सोनिया गांधींनी. हे सगळे निर्णय या ठिकाणी काँग्रेस पक्ष घेत असताना या ठिकाणी एक अतिशय चांगल्या पद्धतीची जोडी आपल्या देशामध्ये सर्वप्रथम तयार झालेली. अनेक वर्षांपासून ज्या पद्धतीची अपेक्षा आपली होती ती अपेक्षा आता पूर्ण झालेली आहे. मनमोहन सिंग साहेबांची आणि सोनिया गांधींची जी जोडी तयार झाली, सोनिया गांधींनी राजकारण करायचं, सोनिया गांधींनी पक्ष सांभाळायचा आणि मनमोहन सिंग साहेबांनी सरकार सांभाळायचं, निर्णय घ्यायचे, काम करायचं. या ठिकाणी इतकी निवडणुकीची रणधुमाळी चाललेली असताना देखील या ठिकाणी मनमोहन सिंग साहेब G20च्या आपल्या समिटसाठी गेले, परदेशामध्ये गेले, मिटिंग करताय, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाबरोबर मिटिंग करताय. त्यांना कोणत्याही पद्धतीचं या ठिकाणी टेन्शन नाही, कोणत्याही प्रकारचं ताण नाही. कारण या ठिकाणी ही सगळी मागची बाजू, राजकीय बाजू सांभाळायला सोनिया गांधीचं नेतृत्व खंबीर आहे. आणि म्हणून आपल्या देशाला आज या ठिकाणी जागतिक मंदी आलेली आहे. जगामध्ये निर्णय घेण्याची, आता कठोर निर्णय घेण्याची वेळ आलेली, कठोर आर्थिक पावलं उचलण्याची वेळ आलेली आहे. आणि असे पावलं उचलत असताना, जागतिक मंदी आलेली असताना, जागतिक मंदीचा फटका आपल्या शेतकऱ्यांना देखील बसलेला आहे. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला जर आर्थिक शिस्त या देशाला निर्माण करायची असेल, आपल्या देशाची जर आपल्याला आर्थिक प्रगती करायची असेल तर आपल्याला मनमोहन सिंग साहेबांशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून जो कोणी पंतप्रधान होईल त्या पंतप्रधानाला त्याच्याकडे कोणी तिकीट मागायला गेलं नाही पाहिजे, त्याच्याकडे कोणत्या पद्धतीने प्रचाराची यंत्रणा नसली पाहिजे, त्याच्याकडे कोणतीही राजकीय जबाबदारी नसली पाहिजे. तो 100% आणि 100% देशाच्या हितासाठी काम करणारा माणूस पाहिजे. आणि अशाच प्रकारची जोडी काँग्रेस पक्षाने तयार केलेली आहे, मनमोहन सिंग साहेबांची आणि सोनिया गांधींची. आणि रामदास आठवले साहेबांनी, त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आजपर्यंत अनेक निवडणुकांमध्ये आपल्याला सर्वांना सहकार्य केलेले. आजपर्यंतची एक तरी निवडणूक आपल्याला आठवती का आपण रामदास आठवले साहेबांचा फोटो न छापताच लढलेले? एकही निवडणूक आपण त्यांच्या विना लढलेली नाही. त्यांच्या मदतीमुळे आपण या ठिकाणी उभं राहिलेलो आहे. आणि या ठिकाणी अपप्रचार त्यांच्याबद्दल केला जातो. आणि जेव्हा आपल्याला मदत पाहिजे होती तेव्हा आपण सगळ्यांनी त्यांची मदत घेतली. आता जेव्हा त्यांना मदत करायची वेळ आली तेव्हा सगळेजण आपण अपप्रचार करायला चाललो. हे असं कोणत्याही पद्धतीने चालणार नाही. या ठिकाणी त्यांनी त्यांच्या पंढरपूर लोकसभा मतदारसंघामध्ये किती चांगलं काम केले हे सांगण्यासाठी इथं खुद्द आमदार रणजितसिंह मोहिते पाटील साहेब आलेले आहेत. ते देखील आपल्या भाषणातून ते सांगतीलच. आणि त्यांची देखील पंढरपूरवाल्यांची मागणी होती तर परत एकदा रामदास आठवलेंना आमच्याकडेच तिकीट द्या. परंतु आता पवार साहेबच खुद्द तिथं माड्यामध्ये उभे राहिल्यामुळे आता रामदास आठवले साहेबांना आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात आपण या ठिकाणी संधी मिळालेली आहे. आणि आपल्याला निश्चितच खात्री आहे की आपण सर्वजण नामदार बाळासाहेब थोरातांच्या, तीर्थरूप भाऊसाहेबांच्या विचाराचे माणसं आहोत. आपण कोणत्याही पद्धतीने चुकीचा निर्णय घेऊच शकत नाही. आणि म्हणून सगळ्यांनी खंबीरपणानं आज या ठिकाणी निश्चय करायचा आहे. कोणी अपप्रचार करत असेल तर त्याला आपण जा विचारलं पाहिजे, त्याला समजून सांगितलं पाहिजे आणि हा अपप्रचार बंद केला पाहिजे. आपल्याला प्रचार करायचा आहे, चांगल्याचा प्रचार करायचा आहे, सकारात्मक राजकारण करायचंय. आणि सकारात्मक राजकारण करण्यासाठी आठवले साहेबांच्या मागे खंबीरपणे उभं राहायचंय. मी या ठिकाणी साहेबांना एकच ग्वाही देतो की नामदार बाळासाहेब थोरातांच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यामध्ये युवकांचं काम करत असताना, युवक काँग्रेस असेल, NSU असेल, कोणत्याही युवकांच्या संघटना असतील, 100% अहमदनगर जिल्ह्यातील युवक हे आठवले साहेब आपल्या मागे खंबीरपणाने उभे राहतील अशीच मी या निमित्ताने ग्वाही देतो. संदीपराव तुम्हाला देखील ग्वाही देतो की काँग्रेस पक्षाचे एक निष्ठावान कार्यकर्ते आम्ही आहोत. ज्या ठिकाणी 1999 साली काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फूट पडली तेव्हा देखील काँग्रेस पक्षाची खंबीरपणाने आपण साथ केली. एक निष्ठावान कार्यकर्ते म्हणून आज नामदार बाळासाहेब थोरातांची या राज्यामध्ये, देशामध्ये ओळख आहे. आणि निश्चितच या निष्ठेला आम्ही तडा जाऊ देणार नाही अशीच या निमित्ताने ग्वाही देतो. आणि माझे 2 शब्द संपत. धन्यवाद.